जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हा केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. स्वतःच्याच बायकोला दुसऱ्याच्या नावाने ते असले आय लव्ह यू चे मेसेज पाठवायला लाज नाही वाटत तुम्हाला? एकीकडे हा असला नवरा आहे जो हे असले मेसेजेस पाठवतोय आणि दुसरीकडे हा मित्र ज्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तो आज विश्वासघात करतोय माझा. दादा मी नाहीये, मी स्वार्थी नाहीये. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो पण ते बुके तो केक हे नाही ग केलंय मी. मित्र तुझ्यात आणि माझ्यात मैत्री पलीकडे नातं नाहीये तुला कळायला हवं. गॅरी आपल्याशी खोटं बोललाय ग. गॅरीनेच गुड फॉर नथिंगला बुके दिलाय. अगं गॅरीने दोन बुके बुक केले होते. त्यातलं एक तर त्यांनी गुड फॉर नथिंगला दिला आणि दुसरं मला नाही दिला. सर मला एक अर्जंट काम होतं, मी जरा जाऊन येऊ का? असं कसं? हे पण तितकंच महत्वाचं काम आहे. अरे 35 करोड येत आहे शेतकऱ्यांचे आणि ती रक्कम रिसीव्ह करायला तू इथे पाहिजे. मग जा ना. आणि इथली काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. म्हणजे मी आहे, पानवलकर सर आहे, जेनी, मी आहे ना, काही टेन्शन नाही. काय चाललं होतं हे सगळ्यांचं? हा काय विचार करत होता तुम्ही? बाबा तुम्हाला असं वाटलंच कसं की मी माझ्यावरती सगळे संस्कार सोडून तारतम्य सोडून वागेन असं? तुम्ही सगळ्यांनी परस्पर सगळं ठरवून टाकलं, सौमित्रालाही सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी ना मला एका क्षणात यांच्या रांगेत आणून बसवलंय. मग सगळ्यांमुळे त्रास होतोय मला आता. त्याचा तर जीवच घ्यायला प्रत्येक वेळेला माझी काय चूक? मी कुठे दोषी याच्यात? दोषी तूच आहेस. चूक तुझीच आहे, समजलं ना? अरे जा वाटोळ केलं आमच्या आयुष्याचं. 35 करोड कॅश मध्ये आलेत ऑफिसला आणि हीच कॅश लंपास करण्याचा माझा प्लॅन आहे. हे बघ आता हे सगळं करण्यासाठी राधिकाचं लक्ष मी जर असं डायव्हर्ट केलंय म्हणजे राधिका आणि सौमित्र यांच्यातले वाद मिटवण्यासाठी सगळेच कामाला लागलेत. काय चाललं होतं हे सगळ्यांचं? हा काय विचार करत होता तुम्ही? बाबा तुम्हाला असं वाटलंच कसं की मी माझ्यावरती सगळे संस्कार सोडून तारतम्य सोडून वागेन असं? तुम्ही सगळ्यांनी परस्पर सगळं ठरवून टाकलं, सौमित्रालाही सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी ना मला एका क्षणात यांच्या रांगेत आणून बसवलंय. मग सगळ्यांमुळे त्रास होतोय मला आता. त्याचा तर जीवच घ्यायला प्रत्येक वेळेला माझी काय चूक? मी कुठे दोषी याच्यात? दोषी तूच आहेस. चूक तुझीच आहे, समजलं ना? अरे जा वाटोळ केलं आमच्या आयुष्याचं. 35 करोड कॅश मध्ये आलेत ऑफिसला आणि हीच कॅश लंपास करण्याचा माझा प्लॅन आहे. हे बघ आता हे सगळं करण्यासाठी राधिकाचं लक्ष मी जर असं डायव्हर्ट केलंय म्हणजे राधिका आणि सौमित्र यांच्यातले वाद मिटवण्यासाठी सगळेच कामाला लागलेत. बस तिथे खाली मम्मा आणि केडा मला सगळं काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला आणि तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं सांगा आत्ताच्या आत्ता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं, एवढं ओरडशील तर? किती मारतो मी सांगते काय झालं. गॅरी म्हणाला, गॅरी काय म्हणाला? गॅरी काय म्हणाला नाही. तुम्ही चीटर सारखी वागू नकोस. हा काय या केड्यासारखी? काय बोलते? काल रात्री काय झालं? काल रात्री काय झालं? काय झालं काय ते सांगतो. काल रात्री ओरडली मला आम्हाला छोटी मुलगा नाहीये कळलं ना? त्या अथर्वासारखा मला फुल करू नकोस. शांत राहा प्लीज गप्पा बस. आणि चाव करते काही थांब मारायची काही विचार करायला वेळ देत नाही. विचार काय करू? विचार कसला विचार करतास मला पण सांगा ना. विचार तू करू नको. तो विचार आम्ही केलाय की तुला काय थाप मारायची तो विचार आम्ही केलाय. आम्ही विचारल्यावर तू सांगणार, तूच विचारल्यावर आम्ही सांगणार. ह्याचा आम्ही विचारच केला नाही म्हणून आता आम्ही काही विचार करून सांगूच शकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तू विचार कसला करतोय? चल खायला बनव काहीतरी पटकन. परत खायला? अरे खायला बनव. खायला चला सगळे खायला. इकडे या तुम्ही दोघं पळून जाऊ नका. फाईन. यांचा ना गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या डोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार पण मी पण विचार करू शकते. आनंद फायनली तू. मला वाटलंच इकडे असशील. तू काय करतोस इथे? ऑफिसला का नाही गेलास? तुला उशीर झाला म्हणून मला शोधत आलास का? अरे काय झालंय? ऐकून तर घे ना माझं. काय ऐकायचंय? मी उशीर झाला हे मान्य आहे पण कशामुळे उशीर झाला? कशाला बोल ना. अरे मी याला सौमित्रला भेटायला गेलो होतो. कशाला गेला होतास त्याला भेटायला? परत प्रॉब्लेम्स क्रिएट करायला? मी उलट त्याला मनवण्यासाठी गेलो होतो.
त्याला मनवण्यासाठी गेलो तर तो काही ऐकतच नाही यार. जाम चिडलाय तो. मला म्हणे मला थांबायचंच नाही इथे, मी जातो आता अमेरिकेला निघून. काय बोलायचं आता? माहिती आहे मला. माहिती आहे तू? हो. आणि तरी तू एवढा थंड? तुला काहीच नाही वाटत आहे? मग काय करणार मी? तू गेला होतास ना त्याला तू का गेला होतास? का 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 गेला का होतास तू? कारण माझ्या मनात गिल्ट आहे ना आनंद. मला वाटतं हे सगळं माझ्यामुळेच घडले, तर मी नको का प्रयत्न करायला? सौमित्राचं राधिकावर प्रेम हे तिला कळायला नको का? म्हणून मी प्रयत्न करतोय, पण तो ऐकतच नाही यार. आनंद, आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही ऐकत ना तो. आता काय करायचं? तो कोणाचाच ऐकत नाही, माझा सुद्धा ऐकत नाही. बोल काय करायचं आता? राधिका वहिनीचं तो ऐकू शकतो, पण त्या जाणार आहेत आता त्या शेतकरीच्या गावी. एक्झॅक्टली, हीच तर संधी आहे. कसली संधी? सौमित्र जर अमेरिकेला निघून गेला तर संपलंच ना सगळं. म्हणजे नाही म्हणजे सौमित्र जर अमेरिकेला निघून गेला तर शेवटची आशाही संपुष्टात येईल ना. म्हणजे हे बघ आनंद, मला हेच म्हणायचं की राधिकाला आणि सौमित्राला समोरासमोर आणण्याची हीच संधी आहे. याच निमित्तानं आपण त्यांना एकत्र आणू शकतो. प्लीज तू नको ते प्लॅन सांगू नकोस. ऑलरेडी तुझं एक प्लॅन ऐकून ना आम्ही फसलोय. नाही, तू माझं ऐकून तर घे ना. एकदा प्लॅन तर ऐकून घे ना. माझी आयडिया कमाल आहे यावेळेची. नको प्लीज. तू ऐकून तरी घे ना आनंद, प्लीज. बरं आनंद भाऊजी, जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्राला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी, म्हणजे काय साखरगावला पाठवूया. मला गप सांग गॅरीचा काय प्लॅन आहे? मला माहितीये तू खोटं बोलतोस. आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी. ते आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून. अरे ऑफिसच्या प्लॅन बद्दल सांगितलं, पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना मी. कसं कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना. अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलंच नाही ना. इथे काय करतोयस? पुष्पे, हे पुष्पे, काय नको मला खायला? भूक नाही मला. म्हणजे अगं कशाला ती नादाला लागतेस? सकाळ ती अशीच करत्या. काय खाल्लं नाही, पिल्लं नाही, नुसतीच बसले बघ. तुमची मदर बागा तिकडे बाहेर एकटीच उंबऱ्यात बसली, डोळ्यात पाणी बिणी आणले, फुल सॅड झोन मध्ये. काय झालंय काय? जवळ आपण तिला बाळाची न्यूज देत नाही तवर ती काय बी खाणार नाही. मला कुणाचं सुद्धा काय बी ऐकायचं नाही आता. तुमची इच्छा मी पूर्ण करणार. खरं सांगताय? होय, खरं सांगतोय. मला सांगा, हे डावा हात दुखेल तुमचा? इतक्या वेळा मारताय? घरी डावा नाही, डायरेक्ट हात असे असतात. काय हो, तुम्ही गळा धरता? असं नाही. दोन-तीन वेळा मुस्करला मला. खूप अतरंगी आहे. दत्ता, आवाज ऐकू येणार नाही तुका? अरे सरिता झारडता. अरे लोका घरचा पोर हा आता. ह्या घरातला त्याच्यावर उलटाक नको. मी तुका शेवटचा सांगते, तू जातस की नाही? रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकुन झाला अशी चर्चा आहे सगळीकडे. बत्ताशीबाई, आम्ही तर म्हणतो उलट बरंच झालं. म्हणजे उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना, राजे तुम्हाला आजचा काळपुरुष मारायचा आहे आणि आजचा काळपुरुष आहे औरंगजेब. ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती, ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे. आईसाहेब, मी ह्याच्यावर सही नाही करू शकत. वेळ तुझं काय? हो वहिनी, थांबा थांबा. अहो ते सरपंच बाईसाठी बैलगाडी आहे. इलेक्शनच्या टायमाला अंजलीबाईची मदत करता आली नाही, पण आता अंजलीबाईची मदत करायला पाहिजे बघ. पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय. एक आयडिया आहे.
औषधापेक्षा मला असं वाटतं माणसाच्या आयुष्यात एखादा आर्ट असावा की जेणेकरून तुमचं जे स्ट्रेस आहे, तुमचा जो एकटेपणा आहे, इवन राग, ज्या माणसाला खूप राग असतो ना, त्या माणसाचं सुद्धा आयुष्यात एखादं आर्ट असेल, एक पॅशन असेल ना, त्या ह्याच्यात माणसं विसरून जातात ह्या सगळ्या गोष्टी.